वाशी तालुक्यातील इंदापूर येथे नरसिंह सहकारी साखर कारखाना गेली 13 वर्ष बंद होता। परंतु महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री आणि भूपरांडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी हा कारखाना खरेदी करून पुन्हा चालू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। याच पार्श्वभूमीवर मागील 13 वर्षांपासून बंद असलेल्या नरसिंह सहकारी साखर कारखान्याचे पूजन सोमवारी दिनांक 8 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता चेअरमन अनिल सावंत आणि व्हाईस चेअरमन केशव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळी बोलताना कारखान्याचे व्हाईस चेअरमन केशव सावंत यांनी सांगितले की वाशी तालुक्यातील नरसिंह भैरवनाथ शुगर मिल्सच्या कार्यक्षेत्रातील ऊसाचा शेवटचा टिपरू शिल्लक राहणार नाही तोपर्यंत हा कारखाना चालू राहील। तसेच यावर्षी कारखान्यांकडून विक्रमी गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। भैरवनाथ शुगर मिलचे चेअरमन अनिल सावंत यांनी या प्रसंगी बोलताना आमदार तानाजीराव सावंत नेतृत्वाचे कौतुक केले। आमदार तानाजीराव सावंत ज्या वस्तूला हात लावतात त्याचे सोने होते, या नरसिंह कारखान्याचेही सोने झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। येत्या 8 दिवसात या मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांच्या हस्ते मोळी टाकण्याचा कार्यक्रम होणार आहे असं यावेळी सांगितले। या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडी, विक्की चव्हाण, बाळासाहेब मांगले, विश्वहार स्वामी, सत्यवान गपाट, विकास तळेकर, भागवत चौधरी, उद्धव साळवी, प्रकाश शेटे, पोपट मोरे आदी मान्यवर आणि ऊस उत्पादक शेतकरी आणि वाहतूक ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपादक दादासाहेब लगाडे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।